हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते आहे सुरमई फ्राय, सगळ्यांची फेवरेट. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं आलं आणि लसूण मी खलबत्त्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे आणि ते मी आता इथे माशांना दोन्ही साईडने लावून घेते आहे. तर हे आलं लसूण थोडंसं रॉच ठेवायचं, कारण की जेव्हा ते फ्राय होऊन एकदम क्रंची बनतं, टेस्टला एकदम अफलातून लागतं. त्याच्यामध्ये हा तिखट मसाला मी थोडासा घालते आहे, तो दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घ्या आणि माशांना मॅरिनेट करून ठेवा. हे आहे कोकम, आगूळ बोलतो आम्ही त्याला, तो पण मी माशांना लावून घेते आहे, कारण की मला वाटतं ही जी आंबट चव असते ना, ती बाकीच्या सगळ्या चवींना बॅलन्स करून घेते फिश फ्रायमध्ये. आता इथे साईडला मी बारीक रवा घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून जे कोबी मंचुरियनचं प्रीमिक्स येतं ते घातलं आहे. हे थोडंसं तिखट आहे आणि जरा चवीपुरतं मीठ, जे फक्त कोटिंगसाठी असेल. आता ते व्यवस्थित घोळवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मासा पण घोळवून घ्यायचा आहे. आता हे जे प्रीमिक्स होतं ना, ते व्यवस्थित बाइंडिंग देणार फिशला आणि जो बारीक रवा आहे तो आपल्याला क्रंचीनेस देणार. आता इथे मी सगळे मासे एक एक करून तेलामध्ये सोडलेले आहेत. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता मासे ते भाजून झाले आहेत, मी हे सगळे प्लेटमध्ये काढून घेते. आणि लहानपणापासून आम्ही सारे खवय्ये इतके बघितलं आहे ना, की अशी कोणतीही डिश बनवली आणि ती गार्निशिंग नाही केलं तर कायच केलं. तर मम्मी साईडला शेपूची भाजी घेऊन बसलेली, मला आयडिया आली की ती गार्निशिंगसाठी खूप छान दिसेल, म्हणून मी सगळी शेपूची भाजी त्याच्यावर अरेंज केली आणि कांदा पण मून शेपमध्ये कापून घेतला आहे आणि तो मी गार्निशिंगसाठी यूज केला आहे. अशा प्रकारे माझी डिश खूप सुंदर दिसत होती आणि टेस्टला तर ती अफलातून असतेच.